अजून सांगतो, बऱ्याच माता भगिनींना थायरॉइडचा त्रास आहे. थायरॉइड म्हणतात. थायरॉइडची लक्षणं सांगा. वजन वाढलं म्हणजे थायरॉइड नाही असं कोणी सांगितलं? वजन वाढलं लक्षणं माहिती आहेत का तुम्हाला? उगाचच औषधं खाता. कुणी जर सांगितलं असं आहे तसं आहे आपण ऐकून चालू करतो. हे थायरॉइड पूर्वी कुठं होतं? पूर्वी 25-30 वर्षापूर्वी होतं का कुठं थायरॉइड? ऐकलं का? पाया पडून विचारतो तुम्हाला, कधी ऐकलेलं का 25 वर्षापूर्वी थायरॉइड झालाय? आता नवीन हे काय आलं? कशामुळे आलं? एक तर तोंडात पाणी धरून आंघोळ करायचं, सगळ्या ग्रंथी बॅलन्स होतात. हे खरं तर उष्णता एका लेवलला जाते त्यावेळेस ग्रंथी अनबॅलन्स होतात. थायरॉइड म्हणजे वेगळाच काय नाही, कुठला रोग नाही, हे उष्णतेनं होतं खरं तर. आणि ही उष्णता कंट्रोलमध्ये ठेवायची असेल किंवा त्या ग्रंथींना जर समजा आपल्याला पिकअप द्यायचं असेल, व्यवस्थित करायचं असेल, तर ह्या ग्रंथींना नारळाच्या मुळे घ्यायच्या 3-4, तांब्यावर पाणी टाकायचं, कडक उकळवायचं, गाळून घ्यायचं, गडगड गडगड गड करायचं आणि हे पाणी थुंकून टाकायचं. रोज सकाळी करायचे, रोज सकाळी. बघा थायरॉइड गायब होऊन जातोय. करून बघा या गोष्टी. आणि कुठल्याही आजाराबद्दल इंग्लिशमध्ये नाव घेतलं की बघा लेप्टोमेनिया मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणलं की आपल्याला वाटतं काहीतरी झालंय कुणाचं. हा विसरभोळेपणाचा रोग आहे तो. विसरभोळेपणा, दुसरं काय? आणि ते सगळ्यांनाच आहे. लेप्टोमेनिया जवळपास सगळ्यांनाच असतोय. आपणच एखादी गोष्ट कुठं तर ठेवतो आणि आपल्याच लक्षात राहत नाही. आपण म्हणतो बघा डाव्या हाताला ठेवलं आणि उजव्या हाताला सापडलं नाही. बघा ठेवणार डाव्या हाताला, त्याला काम लावा की उजव्या हाताला कसं सापडणार? विनंती करतो की हे असे कुठले तरी नाव ऐकून आता थायरॉइड म्हटलं की आपल्याला वाटतं काय झालं कुणाचं, आणि आमच्या डोक्यात किडा काय लगेच उडवळायला लागतो माहितीये का? आता वजन वाढणार माझं, असं होणार तसं होणार. हे हार्मोन्स बॅलन्स इनबॅलन्स मध्ये होतंय. आणि उष्णता वाढल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, शाळेत शिकवलेलं. मी तुम्हाला बघा, मी असं म्हणत नाही की सगळ्यांनी डॉक्टरकीचा अभ्यास केलाय का. शाळेतल्या गोष्टी सांगतो. कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही वस्तूला जर उष्णता दिली तर ती वस्तू प्रसरण पावते. बरोबर आहे? लोखंडाला जर उष्णता दिली तर लोखंड सुद्धा प्रसरण पावते. बरोबर आहे की नाही? शिकला की नाही? बघा बैलगाडीची जी हे असते धाव असते, ते जर समजा बसवायची असेल तर गरम करून बसवायची, पूर्वी माहिती आहे ना? हा, तर ते लोखंडाला जरी उष्णता दिली तर ते प्रसरण पावतंय, हे माहिती आहे? जास्त राहू दे सोडा. दुधाला जर समजा उष्णता दिली, दूध प्रसरण पावतंय, भांड्याच्या बाहेर येतं, हे तर माहिती आहे की नाही? सेम प्रोसेस. उष्णता वाढली, बॉडी वाढली, हीट कमी झाली ऑटोमॅटिक. दुधाचं बघा, आपण गॅस कमी केला म्हणजे त्याची उष्णता द्यायचं कमी झालं, दूध ऑटोमॅटिक खाली बसतं ना. सेम प्रोसेस आहे, वेगळं काहीच नाही. मग ह्याच्यासाठी तुम्ही किती डोकं लढवता आणि किती औषधं खाता? बरं मला सांगा, औषध खाऊन आजपर्यंत किती दिवसात कोण बरं झालं? तुम्ही 2 महिन्यात बाहेर पडू शकता थायरॉइड मधून. हे नारळीच्या ह्याच्यानं काय होतं, उष्णताची तोंड असतात ना ग्रंथींची, तर त्यांची उष्णता कमी होते. ग्रंथीची उष्णता कमी झाली की ते ऑटोमॅटिक बॅलन्स होतात. संपला.